श्री स्वामी समर्थ. उद्या 18 मार्च दर्श अमावस्या. प्रत्येकाने हा आवर्जून करा. नारळाचा अत्यंत प्रभावी तोडगा. महाउपाय. पतीची मुलांची जोरदार प्रगती. दुःख दारिद्र्यापासून मुक्ती. नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि भावांनो. कसं आहे ना, आपण आयुष्यभर कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो, पण तरीही पदरात काहीच पडत नाही. कधी विचार केला आहे का की असं का होत आहे? कर्ज फिटत नाही. मुलांच्या नोकरीत अडथळे येतात. घरात सतत भांडणे होतात. हे सगळं सहज नाही आहे. तुमच्या प्रगतीला कोणाची तरी खीळ घातलेली आहे किंवा तुमच्या कर्माचे काही दोष तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. पण घाबरू नका. उद्या 18 मार्च दर्श अमावस्या ही साधी अमावस्या नाही. चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीची ही शेवटची संधी आहे. उद्याच्या दिवशी मी तुम्हाला असा एक गुप्त नारळाचा उपाय सांगणार आहे जो तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी दूर करण्याची ताकद ठेवतो. हा उपाय मी स्वतः अनुभवला आहे आणि आजवर हजारो लोकांना याचा लाभ झालेला आहे. हा उपाय काय आहे, तो कधी करायचा आणि तो करताना कोणत्या गोष्टीची चूक टाळायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण जर तुम्ही अर्धा व्हिडिओ पाहून उपाय केला तर त्याचे उलटे परिणामसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपली उपस्थिती देवाच्या चरणी लावण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करू शकते. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून या दर्श अमावस्येला कोणाचे तरी अडलेले काम मार्गी लागेल. दर्श अमावस्या म्हणजे काय? ज्या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही आणि पितरांचा आशीर्वाद पृथ्वीवर सर्वात जास्त असतो. उद्या 18 मार्चला दुपारी अशी एक वेळ येत आहे ज्याला शून्य प्रहर म्हणतात. या प्रहरात जर तुम्ही नारळाचा हा विधी केला तर प्रत्यक्ष लक्ष्मीला तुमच्या घरात यावंच लागेल. तुम्हाला वाटतं का की फक्त कष्ट करून पैसा येतो? नाही. कष्टाला जेव्हा नशिबाची आणि ईश्वराची अधिष्ठानाची जोड मिळते तेव्हाच राजयोग येतो. उद्याचा हा नारळाचा उपाय तुमच्या आयुष्यातील तोच राजयोग सुरू करणार आहे. पण सावधान, हा उपाय करताना तुमच्या मागे कोणीही नसावे आणि तुमची नजर कोणाकडेही पडू नये. का सांगते ते मी पुढे सांगतेच. आता मुख्य उपायाकडे वळूया. नीट नोट करून घ्या. आपल्याला हवा आहे एक पाण्याचा नारळ, शहाळे नाही, जडा असलेला नारळ. विधी सांगते, ऐका. वेळ 18 मार्च सायंकाळी 6:15 ते 7:30 च्या दरम्यान. एका लाल कपड्यावर तो नारळ ठेवा. त्यावर कुंकवाचा टिळा लावा. तुमच्या हाताच्या मुठीत 1.25 मूठ काळे तीळ घ्या आणि ते नारळाभोवती टाका. आता हा नारळ हातात घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापासून शेवटच्या कोपऱ्यापर्यंत फिरा. मनातल्या मनात म्हणा, माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, सर्व आजारपण आणि सर्व कर्ज या नारळात सामावून जाऊ. सर्वात महत्त्वाचे, तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर उभे राहून हा नारळ स्वतःवरून आणि मुलांवरून 21 वेळा उतरवा. हा नारळ घेऊन कोणत्याही वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. मित्रांनो, हा उपाय करताना तुम्ही मौन पाळायचं आहे. कोणाशीही बोलायचं नाही. जेव्हा तुम्ही तो नारळ विसर्जित कराल तेव्हा मागे वळून बघू नका. तुमच्या पाठीशी तुमची गरिबी उभी असेल. ती तुम्हाला हाक मारेल, पण तुम्हाला फक्त पुढे चालायचं आहे. कर्जमुक्ती आणि नोकरीसाठी विशिष्ट उपाय सांगते, तो पण ऐका. ज्यांच्यावर खूप कर्ज आहे त्यांनी उद्या एक लवंग आणि कापूर नारळावर ठेवून तो घराबाहेर जाळावा.
याची राख मुख्य दरवाजाच्या कोपऱ्यात टाकावी. यामुळे धन येण्याचे मार्ग मोकळे होतात. नोकरीत यश मिळतं नसेल तर उद्या काळ्या कुत्र्याला तेलाची भाकरी नक्की खाऊ घाला. अमावस्येला शनिदेव आणि राहू शांत झाल्याशिवाय यशाची चव चाखता येत नाही. हे उपाय छोटे वाटतील, पण दर्श अमावस्येच्या रात्री हे उपाय ब्रह्मास्त्रासारखे काम करते. साखरेचा आणि धान्याचा उपाय सांगते, ऐका. गरिबी संपवण्यासाठी उद्या मुंग्यांना पिठी साखर आणि पीठ द्या. हे अन्नदान तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठं दोषांना नष्ट करते. जसा जसा मुंग्या ते अन्न खातील तसे तसे तुमचे कर्ज हलके होत जाईल. हा अनुभव तुम्ही स्वतः 15 दिवसात घ्याल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. भक्तांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही. उद्याची ही 18 मार्चची संधी सोडू नका. मी जे उपाय सांगितले आहेत ते पूर्ण श्रद्धेने करा. शंका मनात ठेवू नका. उपाय कधीच फळ देत नाहीत. तुमच्या मनात स्वामी आणि मुखात नाम असेल तर कोणतीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला खूप आवडते. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या आध्यात्मिक कुटुंबात सामील व्हा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यात सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं आयुष्य जाओ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. भेटूया पुढच्या एका अशाच प्रभावी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.